बरं जाऊ दे, एक रिव्ह्यू पाहिजे आपल्याला. इथलं वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय? आता इथपर्यंत आले का बोलणार आहे मी ते सगळं. तुला कसं वाटतंय वातावरण? हो हो कोणतरी आले माणूस आवडते. अरे ह्याच्यात तसलं डेंजर दिसतंय बघ की. मागं झोपलो, गाडी अशी घाटात लागली, बेकार शॉट झाला माझा, डचमळ पोटात लागलं भिंगायला. मग काय जरा सदम्यात गेलतो मी, म्हणलं आता काय तर येईल. तर सगळ्या काळजा तोपर्यंत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज लय दिवसानं ब्लॉग करायला लागलोय. असं म्हणत मी मागचे दोन तीन ब्लॉग केलं, तर त्यातला एक पण टाकलेला नाही. जरा मध्ये आळस आलता म्हणून काय टाकायला नव्हतो. विषय असा की मी आता DY पाटील तळसंदाला ॲडमिशन घेतलं, तुम्हाला माहीत असेल नसेल. हा तुम्ही त्या ह्याच्यात बघितलाच चला, खुर्ची अनबॉक्सिंगच्या टायमाला मी घेतलं, तुम्हाला माहीतच असेल. आमच्या कॉलेजची आता विजिट चालली रायगडला. सो इथं सगळे आपले गायज बसलेत, इथं बॅगा वगैरे आहेत सगळ्यांच्या. बाकीचे कार्यकर्ते आमचे कुठे आहेत माहीत नाही. गाडी आमची 9 वाजता येणार होती, पण आता टाइम बघू शकता तुम्ही, 10:30 वाजले. ते अजून काय आपली गाडी आलेली नाही. बांबोड्यातनं कार्यकर्ते यायला लागल्यात. नुसतंच गाडीचा व्हॉट्सअपला फोटो टाकलाय, अजून काय आलेले नाहीत. मग बघू आपण आता कधी येतात. त्यांनी आले का डायरेक्ट गाडीत सामान फेकायचं, दुडकूस घालायला. तर आता फायनली आपली गाडी आली. तुम्हाला अंधारातली दिसत नसेल, गाडी दाखवतो तुम्हाला. या इकडं आपली गाडी आहे. सगळी बॅगा घेऊन चाललोय आम्ही. एकच आता डिसएडव्हान्टेज आहे ह्या कॅमेराचा की अंधारात थोडं लो लाईटला परफॉर्मन्स लयच कमी आहे, त्यामुळं थोडं घ्या समजून, हा विषय नाही. आता थोडं दिसत असेल तुम्हाला. तर गाडीत आपण सगळं सामान टाकायला लागली. बघितली हा, एक मिनिट शॉर्ट्स हे चला तुम्ही. अरे काय बघा लवकर, चला दुबई पाठीमागे जागा आहे का? गावते नाही जागा, पुढे जागा आहे का? हॅलो बसले आता बाहेर. चला काय नाही निवांत. कुठे आहे जागा? चला नारळ कुठं आहे? अरे नारळ कुठं आहे? हे थांब रे, ए बोट चल नारळ. पाणी गेले, पाणी काय काय इथनं सुरुवात आहे. पाणी नाही काय नाही. लाईट लाव चला बोल. गणपती बाप्पा मोरया. शिवाच्या नावाने सांग भले, मामाबाईच्या नावाने सांग भले, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ए भाई नारळ देव हे कर, खालनं टाक असा देव नारळ. हे करा नसतं ते सगळं खालनं टाकायचं. असा खालनं टाक, मागपर्यंत गेला पाहिजे. टाकायला असतोय टाक. नारळ दे पण गाडीत घेऊ नकोस काय. आपल्याला लहानपणी शिकवलेलं, वाढवलेलं नारळ कधी खायचा नसतोय गाडी समोर. इकडे टाकायचा असतोय. टाका म्हणलं थोडा दुरळा. हे काय करायलायस? राहू दे, बाजूला लाव. ए बाजूला लावते. चला आपण जाऊन आता जागा पकड्या गुपचूप. तर काय फायनली आपल्याला आपली सीट मिळाल्या. ही माग आता बसाल्यात सगळी, पुढं पण बसाल्यात. तर आपण आता बघू आता यांचं गाण्या बिण्याचं. गाणी आपण जास्त ऐकू शकत नाही कारण कॉपीराईटचा विषय आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या नाटकान विस्तार. बाकी विषय नाही, आता बाकी सगळं दाखवणारच आहे. तर आता फायनली आपल्या ट्रिपला सुरुवात झाली आहे. गाडी आपली एकदा हल्ली जागेवरनं आता सरा भारी वाटायला लागली. लय गाणं आहे, थोड्या वेळासाठी आनंद. सगळी पोरं इकडे स्विच ऑफ होत्या, त्यामुळे जरा बघूया आपण. आणि सगळ्यांच्या तोंडावर आनंद दिसायला.
थोड्याच वेळा सगळे तोंडावर झोप दिसणार आणि सगळे स्विच ऑफ होणार आहेत. काय विषय नाही एकदम ओके मध्ये. तर आता गाड्या आपल्या इथे थांबल्या, म्हणलं जरा चहा वगैरे पिऊन घेऊया. सगळे तर पायावरून झोपलेलो, तर तरी पण चहा प्यायला आहे सगळ्यांना, म्हणून पिऊया म्हणलं. चला मग पिऊया. एकदम बुकशी चहा, एकदम बुकशी, बेकार चोट. चला आता काय काढतोय बघू जरा. काय काय आणलाय जर घे. केळं घेऊन काय करू? केळं आहे, सफरचंद आहे, लाडू आहे आणि बरं लाडू काढ. लाडू घेऊया की. ज्यानं खायला आणलंय त्याला फोकसला लाडू पाहिजे काय? अरे लाडू अरे अजून एवढं आणलं का? अजून आहे अजून किती आणले? चपात्या. अरे वा, ते चपात्या डोळ्याला लागतात सकाळनं खाल्लं. टपचा विषय. अजून एवढी केळं आणल्यात भावानं. अजून पाहिजे का? खायला लाडू द्या. अनेक खायला सुट्टी द्यायची नाही. थोड्या 20 जण हे एकट्यानं आणले खायला. अजून एक लाडू. चहा पिलास काय? चहा नाही पिला. चहा पेत नसतो. तुम्ही जरा चहा पिणाऱ्यांचा रिव्ह्यू घ्यायचा मला. चहा सांगा म्हणलं चहा घेऊन. ए चहा पिलास काय तू? चहा पिऊन आलोय सगळं. कसा चहाचा रिव्ह्यू सांग जरा. कसा होता चहाचा रिव्ह्यू सांग. चहाचा रिव्ह्यू एक नंबर बाबा. एक नंबर होय. काढू काय? चहाचा रिव्ह्यू पाहिजे. चहाचा रिव्ह्यू पाहिजे. 4,000 नको, 10,000. 10,000 किती पाहिजे? 10,000 लाडू बेकार थांबल्यावर देतो की. माझी झोपच गेली. तुला रे झोप गेली माझी. तर आपण सध्या आहे महाबळेश्वर मध्ये. दुःख कसलं पडले बघू शकता तुम्ही. तर विषय काय झालाय की आमच्या ड्रायव्हर मामानं पुढचं दिसना. दुःख एवढं बेकार आहे काय बोलायचं काम नाही. म्हणलं जरा थांबूयाच बाजूला. वगैरे रिस्क घेण्यात काय अर्थ नाही. काय टॉपचं वातावरण झाले बघा की खतरनाक एकदम. जे स्वर्ग कशाला म्हणतात ते ह्यालाच म्हणतात, महाबळेश्वरलाच. खतरनाक वातावरण झाले आता असं आहे. आम्ही आणि पुढं रायगडला जाऊन आणि परत इथंच येणार आहे. तेव्हा जर काय क्वालिटी वातावरण असेल विचार करा फक्त. सपला विषय. आता थंडी एवढी बेकार आहे. पोरं इथं हात शेकत बसल्यात. मस्त पैकी इथं शेकोटी पेटवलेली दिसली म्हणून करायलात सगळे. इकडे तुम्हाला एक मज्जा दाखवतो. विषय बघा. हे आता काहीतरी वेगळं समजू नका अजिबात. दुःख आहे काय विषय नाही. असं थोडं मजा घ्यायची हो. तुम्ही म्हणताला देव वेल ट्रेंड आहे काय म्हणायचं ते म्हणा, पण हे दुःख आहे. तर चला जरा फेरफटका मारून या सगळे मिळून. आईच्या गावात म्हणतो काय कॉलनी वातावरण. मागच्या वेळेला आम्ही आलतो का नाही रायगडला 6 जूनच्या वेळेला.
तो एवढं क्वालिटी नव्हतं वातावरण. सोडा ह्योच सीझन आहे पण टॉपचं वातावरण आहे. क्वालिटी आवडला आपल्याला. जरा फेरफटका मारूया पोरांसोबत. थांबकी जाऊ फ्लॅश पाडा लागला. अरे फ्रेश पण नको. हे डांबू कोण लावल्यात सांग. नगरपालिका महानगरपालिका माणसांनी लावल्यात वाळते. महानगरपालिका लावते. बरं जाऊ दे. एक रिव्ह्यू पाहिजे आपल्याला. इथलं वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय? बाबा आता इथपर्यंत आले बोलणार आहे मी त्याच्यावर. तुला कसं वाटतंय वातावरण? हो हो कोणतरी आले. सिरीज काय ती माणूस आवडते. अरे ह्याच्यात तसलं डेंजर दिसतंय बघ की. हे बघ की. होय होय झूम मार की झूम मार. झूम नाही तसलं काय सिस्टम याला. बरं तू सांग इथलं वातावरण बघून तुला कसं वाटतंय? दुःख तर असला तर आता आपल्याला हॉरर एक मॅन बघायला मिळणार आहे. तुम्ही ते बघू शकता. आलाय बघा. ही वॉज अ बिग फूट. बिग फूट. यू कॅन सी दिस. यू कॅन सी दिस गाय. नंबर 1 बुलशिट गाय. ये कौन है? इसके केस किधर है? माउंटेन ड्यू पे क्या है? माउंटेन ड्यू पे क्या है? देखो शाकाल नाम से ए रित्या मी काय सांगताय का? हे थांब त्याचं मुठा तुझे सगळेजण एक दगड घ्या. तुला काय सांग सगळेजण एक दगड घ्या. इकडे तिकडे इकडे तिकडे गायला की नुसतं हातात वर दगड घेऊन थांबायचं. नाही रे भाई. ए त्यानं जर चुकून बिकून आपल्या अंगावरती गाडी घातली आपला विषय तिथंच एंड होते. बोलाय सोपं वाटतंय. थांबा हे काय आले बघा. पिकअप आहे पिकअप. जाऊन देत. मक्याचं कॅरेट आले. होय हे बरं घ्या की दगड घ्या. कुठलं? नाही रे उडून नाही. अरे नाही रे आम्ही अंधारात आम्ही दिसत नाही आधी. आम्ही म्हणून तर फ्लॅश लावलाय. तू शांत घे. तू पण माझ्या संग जायस. आय हॅव फेअर स्किन. आय हॅव नाही त्यासारखं डस्की. तेव्हा डस्की काय हस्की काय म्हणला काय माहिती. डस्की रे कळंब्यात तिथं दांडेली आहे. चला पाऊस. कळंब्यात दांडेली. ला अभी थोड़ा बारीक बारीक पाऊस आ रहा है. तो अभी हम जाते नहीं तो हम वल्ले हो जाएंगे. चलो चलो टोप्या घालो. ती टोपी नाही ती फी आहे ट्रिपची. झोप वाईट यायला लागली आहे पण झोप पण वाटत नाही. आता काय म्हणतात ते म्हणतात ना दिल की और दिमाग की काय म्हणतात की माझं दिल म्हणते झोपू नको कर. दिमाग म्हणते झोप. पण आता मी ऐकणार कोणाचं जे काय होईल ते बघू. आईच्या गावात मी तर मग तुझ्यावर झूम करणार. मग तर झूम करणार. हे देखो असले लोंडा. हा टाक. पाण्यापासून लांब पाण्यापासून लांब. महाराज आपल्याला काय कारण आहे मारायची? हा हे बी काय म्हणू नको. मग ते उतरला नाही. BCD म्हणायचं. रॅप म्हणायचं रॅप. तर ह्यो हा आपला रायगड किल्ला. फायनली आम्ही पोचलोय. आता तुम्ही म्हणचाल मधल्या काळात तू कुठे गेलता लय भारी भारी बाता केल्या दिल दिमाग वगैरे हे ते विषयात आला. जरा गाडी देऊन मागं झोपलो. गाडी अशी घाटात लागली. बेकार शॉट झाला माझा. डचमळ पोटात लागलं भिंगायला. मग काय जरा सदम्यात गेलो तुम्ही म्हणलं आता काय तर येईल वकारी विकारी म्हणून शांत बसलेलो. जरा काय विषय नाही काय झालं नाही पण जरा टेन्शन आलं तर. आता जरा आता आंघोळ देण करायची फ्रेश वगैरे व्हायचं आणि मग जायचं म्हणून थांबलोय सगळेजण. आता बाकीचे कुठं काय माहीत नाही आपण तर आहे. अशा प्रकारे आपल्या इथं रूम दिल्या. याच्यामध्ये सगळ्यांनी आवरात आहे फेस्टमध्ये.
तो चला आवरा आपण आवरून डायरेक्ट भेटतो तुम्हाला. तू केलीस का नाही आंघोळ आता रे लपा काय लागलाय लगेच चालत होतो का? आता धुकं कसलं पडलंय बघा. आणि आम्ही आपलं दोघच जण आलोय नाश्ता करायला. म्हणलं आता जाऊन येऊ. बाकीच्या पोरांचं जरा बाथरूम वगैरे चालू आहे. म्हणलं आपण जाऊन येऊ तोपर्यंत. आणि कुठं तिथं थांबून तर काय करायचं निवांत. एकतर बसाय पण जागा नाही एकच बेड आहे तो तेवढा. म्हणलं जरा बघू नाश्त्या पाण्याची सोय जरा बघायचं. तिकडं मगाशी तिकडं हॉटेल होते बघ चांगलं. एकसारखी होती. होय तिथे गर्दी पण होती चांगली. होय ना. इकडं आता काय मिळेल सांगता येत नाही. बघूया काय मिळते का. कारण आम्ही राज्याभिषेकच्या टायमाला आलतो त्याने आम्हाला बनवून दिलतं. काय राज्याभिषेक 16 टायमाला तेव्हा तर किती गर्दी असते. तयार पाहिजे सगळ्याकडे. तर भाऊनं आपला आणलाय मस्तपैकी उत्तप्पा. खाऊन पण बघूया कसा वाटतोय. वास तर क्वालिटी आलाय याचा. चांगला काय विषय नाही. टॉपचा विषय आपल्याला तर आवडलं. एक नंबर आपला विषय. खातो ओके. उत्तप्प्यावर तर काय आमचं भागलेलं नाही म्हणून पोहे घेतले. तो म्हणला पोहे खाल्ल्याशिवाय नाश्ता केल्याने वाटत नाही. ते पण आहेच म्हणा. आहेत पोहे पण पडले.